नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज माझा मुलगा मी ब्लाऊज शिवते, कटिंग करते, ब्लाऊज स्टिचिंग करते, त्याचं जे चिंध्या उरतात त्याचं बघा आज तो उशी बनवतो आहे चिंध्यांची. एवढं कपडा वेस्ट जाण्यापेक्षा म्हटलं काहीतरी बनवूया त्याचं, म्हणून ह्या चिंध्या बारीक बारीक कट करून घेतलेल्या होत्या आणि आता त्याची उशी बनवतो आहे. तो खोळ केलेली होती मी, त्याची उशी बनवतो आहे तो आता. हे बघा अशा प्रकारे. हे खूप छान उपाय आहे चिंध्या वाया न जाऊ देण्यापेक्षा. इथे मी त्याला काढून दिलं बाहेर. मला ही ब्लाऊज स्टिचिंग करायचे होते, पण म्हटलं आधी हा व्हिडिओ शूट करून घेऊ, त्याच्यानंतर ब्लाऊज स्टिचिंग करणार आहे. त्याची स्कूलमध्ये जाण्याची तयारी पण झालेली आहे. हे बघा अशा प्रकारे असं मस्त गच्च भरून घ्यायची ती उशी आणि मशीनवर अशी एक साईडने स्टिच करून घ्यायची. तर सकाळी झालेली होती मस्त सकाळची सुरुवात, देवपूजा झाली होती, माझी चहा पिऊन झाला होता. मी टी व्हीवर देवाचे गाणे लावून दिलेले होते आणि हे जे वेल आहेत ते मी मिशोवरनं घेतलेले होते ऑनलाईन. हे बघा 2 बनवायच्या होता, त्याच्यात एक बनवून झाली होती. त्याला म्हटलं जरा उचलून दाखव व्यवस्थितपणे. मी मागे व्हिडिओ टाकणं बंद केले होते, पण आता मला परत पुन्हा सुरुवात करायची आहे, म्हणून म्हटलं आज बघू टाकून हा व्हिडिओ. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही व्हिडिओ क्लिअर नसल्यामुळे थोडंसं तुम्हीही समजून घ्या. नवीन मला एवढंही जमत नाही आहे. मग आता ही दुसरी भरायला घेतलेली आहे. मी दिवसभरामध्ये किती ब्लाऊज शिवते, किती कटिंग करते हेही मी तुम्हाला सांगेल. खूप ब्लाऊज असतात शिवण्यासाठी, मला दिवसभर वेळ नसतो, म्हणून फक्त मी रात्री कटिंग करते ब्लाऊजचे आणि दिवसभर स्टिचिंग करते. जर एखादं अर्जंट असलंच तर मग दुपारी कटिंग करते, नाहीतर शक्यतो रात्रीच कटिंग करावं लागतं मला ब्लाऊज. रात्री 11 साडे 11 वाजेपर्यंत ब्लाऊज कटिंगचं काम असतं माझं. हे बघा त्याच्यामुळे एवढ्या साऱ्या चिंध्या जमलेल्या होत्या. म्हटलं आता ह्या फेकून देण्यापेक्षा त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. मग अशा प्रकारे आईंनी कट करून ठेवलेले होते काल आणि तो म्हणे मी भरू का मम्मी? म्हटलं भर. मग आता तो भरतो आहे. त्याचा अभ्यास वगैरे कंप्लीट झाला होता, म्हटलं कर मग हे तू. हे बघा मी ब्लाऊजचे स्टिचिंगचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. नवीन काही फॅमिली ब्लॉग, काही मी रेसिपी केली तयार नवीन तर त्याचे ब्लॉग, असं माझ्या चॅनलवर सगळं काही असणार. हे बघा आता त्याचे व्यवस्थित पॅक भरल्यानंतर त्याचे तोंड मशीनवर शिवून घ्यायचं, जेणेकरून ते चिंध्या बाहेर येणार नाही. आणि आपण व्यवस्थित भरलं, जरासं फ्लफी भरलं आणि त्याला जर वरतून असं छानपैकी कवर लावून दिलं तर कोणी म्हणणार पण नाही की ही उशी चिंध्यांची उशी केलेली असं. एवढी छान वाटते आणि डोक्याखाली घ्यायलाही फार मऊ वाटते, असं कडक नाही लागत. फक्त बारीक पीस कट करावे लागतात त्याचे. हे बघा एवढे सारे 1-2 महिन्यात तर माझी एवढी पिशवी भरून जाते चिंध्यांची, एवढे ब्लाऊज असतात स्टिच करण्यासाठी. हे बघा असं पूर्ण पॅक भरलं की असं नरम वाटतं डोक्याखाली घेण्यासाठी. नवीन शूट करण्यासाठी मला वेळही नव्हता, म्हणून मी नाशिकला राहिलेल्या कारणाने वेळ नव्हता मला. पण म्हटलं चला परत सुरुवात करूया यूट्यूबची आपण. थोडासा वेळ काढून मेहनत तर करावीच लागेल. हे बघा इथे देवाचे गाणे लावलेले होते मी आणि ही माझी मशीन. हे बघा ब्लाऊज स्टिच करण्यासाठी मी कटिंग रात्रीच करून ठेवलेली होती. आता मला हे ब्लाऊज स्टिच करायला बसायचं आहे. मुलीला स्कूलमधनं घेऊन येईल मी, त्याच्यानंतर हे ब्लाऊज स्टिच करायला बसेल.
बघा देवपूजा सकाळीच झाली होती माझी. अजून कमी देव आहे माझ्या देवाऱ्यामध्ये. हळूहळू देवारा पण घ्यायचा आहे मला, पण जसा मनामध्ये आहे तसाच घ्यायचा आहे. बाय बाय, भेटूया.